बैठक झाली नाही, बैठकीचं वृत्त निराधार आहे, खोळसाडपणा आणि गैरसमज निर्माण करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे स्पष्ट केलंय. या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाली अशी चर्चा सुरू असतानाच या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही असं एकनाथ शिंदे म्हणालेत. काय अधिक माहिती? अंकिता, आपण बघू शकतो की सकाळपासूनच एक बातमी चांगलीच खळबळरित्या जी आहे पसरली होती की उद्धव ठाकरे यांच्या खासदारांसोबत जे आहे एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे आणि चर्चा देखील झाली आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील सांगितलं की या खोट्या बातम्या आहेत. तर आता स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं आहे. त्यांचं देखील आता स्पष्ट म्हणणं आलेलं आहे की काही 1-1.5 वर्षांपासून खोट्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत, परंतु कोणतंही तथ्य नाही असं आता शिंदेचं म्हणणं येत आहे. अंकिता, या संदर्भात मात्र एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेत काही स्पष्ट करू शकतात का? अर्थातच पत्रकार परिषद किंवा मग आता ते सध्या सातारा येथील त्यांच्या दरे गावामध्ये आहेत, त्यामुळे तिकडनं ते प्रेस घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण सध्या तरी सगळ्या या अफवा आहेत असं त्यांनी सांगून जे आहेत पूर्णतः सोपविधान किंवा पूर्णतः निश्चित शुभम, काही तांत्रिक कारणास्तव तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सगळ्यांवर आपली प्रतिक्रिया दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय. या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.